आपण सध्या कासेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधील कासेगाव या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत आता आपल्या पाठीमागे पाहू शकतोय की कासेगाव मतदारसंघातील सर्व महिला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आपल्यासोबत इथले काही स्थानिक मतदार आहेत, तर त्यांना विचारूया की नेमकी इथल्या मतदारांची काय अपेक्षा आहे, कारण घर टू घर प्रचार सुरू आहे. ताई नमस्ते. नमस्कार. आता प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात सुरू आहे, कारण थोड्या दिवसात मतदानाचा दिवस आलेला आहे. काय वाटतं, आपण घर टू घर प्रचार करताय, काय महिलांमधून उत्साह आहे? महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. माननीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, माननीय देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी निवडणूक त्यांनी स्वतः हातामध्ये घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि महिलांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. काय वाटतंय, कारण आता महिला प्रतिनिधित्व करतात इकडल्या मतदारसंघाचं, काय काम अजून होणं अपेक्षित आहे इकडं? महिलांचे जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमचे मार्गदर्शक देवराज दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ते महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. ताई, विधानसभेला पाहिलं, लोकसभेला पाहिलं की लाडक्या बहिणींचा इम्पॅक्ट जरा मतदानावर जाणवतोय. यावेळेला काय परिस्थिती आहे, आपल्याला एक महिला म्हणून काय वाटतंय? महिला म्हणून ज्या लाडक्या बहिणींसाठी आता तेलाचे दर वाढलेले आहेत, बऱ्याच वस्तूंचे दर वाढलेले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे महिलांच्या रोजच्या वापरातील ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावरती होत आहे आणि या गोष्टी आता महिलांच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे महिला ज्या लाडकी बहीण म्हणतात त्या आता नक्कीच आमच्या साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभ्या राहतील. घोषणा द्या मागणं. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, सुप्रियाताईंचा विजय असो, संगीताताईंचा विजय असो. ओके. एकच वादा देवराज दादा, एकच वादा देवराज दादा, सुप्रियाताईंचा विजय असो, सुप्रियाताईंचा विजय असो, संगीताताईंचा विजय असो.